नमस्कार. आज आपण बोटनेक कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. बऱ्याच ताईंना बोटनेक कटोरी ब्लाऊज शिवताना अडचणी येतात, तर त्या येऊ नये त्यासाठी कटिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे हे अगदी आज सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत बनवायचे आहे. आता पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपल्याला इकडनं 1.5 इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे. सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे, मागच्या भागासाठी नाही. जर तुमच्या छातीचा गोलवा जास्त मोठा आहे तर हे अंतर 1.5 इंच ऐवजी 2 इंच सोडायचं. आज आपण हे 42 छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवतोय आणि इकडनं मी हे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे. त्यानंतर ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. तुमच्या ब्लाऊजची जी उंची असेल ती घ्या आणि त्यात 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं. माप तुमच्या ब्लाऊजची टाकायची आहे. फक्त जे एक्स्ट्रा आपण ऍड केलेलं आहे शिलाई मार्जिन ते मी सांगितलं तसं ऍड करा, म्हणजे तुमचं ब्लाऊजचं कटिंग परफेक्ट तयार होणार आहे. आता आपल्याला हे बोटनेक मध्ये शिवायचं आहे, त्यामुळे सगळी मापं आपल्याला बोटनेक चार्टनुसार घ्यायची आहे. शोल्डर आपण घेणार आहोत 7 इंच. आज हे 42 छातीच्या मापाचं आहे. मोठ्या मापाचं कटिंग शिकतोय आपण. जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंडा घ्यायचा. बोटनेक म्हणजे छोटा गळा. जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डरची मापं, शोल्डर मुंड्याची मापं मोठी घ्यायची असतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 42 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला 10.5 इंच आणि यात इथे पुढे 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. कपडा कमी असेल तर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी चालणार आहे. कमरघेराचं अंतर तसं घेण्याची गरज नाही, सरळ खाली पट्टीने आखून घ्या. पण कमरघेर छातीपेक्षा जास्त कमी असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक शिलाई मार्जिन हे ऍड करायचं आहे. इथे जी शिलाई मार्जिन ऍड केली तीच कमरेच्या ठिकाणी शिलाई मार्जिन ऍड करायची आहे. आता बोटनेक आहे त्यामुळे मुंड्याचे आकार देताना इकडे बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि आतल्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं. हे अंतर वरती शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचं आहे. मुंड्याचे आकार देण्याची ही पद्धत सोपी आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण वरतीपर्यंत हात गोल नेण्याची गरज नाही. ह्या मधल्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करायचं आणि ह्या पॉइंट पासून आपल्याला फक्त इथे कोपऱ्यातच आकार द्यायचा. हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार, हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि ह्या पॉइंट पासून आपल्याला द्यायचा पुढच्या मुंड्याचा आकार. त्यासाठी इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं आणि हे पॉइंट मॅच करत आपण हा पुढच्या मुंड्याचा आकार दिला. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन. त्यानंतर घ्यायची गळाखोली. गळाखोली घ्यायची 4 इंच. पुढच्या गळ्याची उंची तुम्ही मोठी घेऊ शकता. मागचा गळा तुम्हाला छोटा घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 7 इंच. फक्त हे जे खालचं अंतर आहे ते कमी करायचं, कारण जर वरचं जे अंतर आहे तेच जर आपण खाली घेतलं तर गळा जास्त पसरट होईल, ब्लाऊज चांगलं बसणार नाही. त्यामुळे खालचं अंतर आपल्याला हे कमी करून घ्यायचं आहे आणि ते कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. त्यानंतर योगपट्टीसाठी इकडनं 2 इंचाचं मार्किंग केलं, इकडनं 2 इंचाचं मार्किंग केलं. ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही. योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते. मग योगपट्टीचं कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालेल. पेपर पॅटर्न न बनवता तुम्ही डायरेक्ट करू शकता. 4 आणि 3 इंचाची योगपट्टी काढायची आपल्याला. ह्या पॉइंट पासून पुन्हा वरती 2 इंचाचं मार्किंग करायचं आणि गळ्यापासून हे तिरकस जोडून घ्यायचं. पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे, त्यामुळे पॅटर्न परफेक्ट बनायला शिका. ब्लाऊज शिवण सोपं आहे. ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा कटोरी राऊंड. कटोरी राऊंड आहे 8.5 इंच. हे 8.5 इंचाचं मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेते. आता ज्या ठिकाणी आपण हे 8.5 इंच अंतर घेतलेलं आहे त्या अंतराचं मध्य करूया आणि मध्यापासून खाली 2 इंचाचं मार्किंग करायचं आणि कटोरी ही दोन्ही बाजूला जोडून घ्यायची. कटोरी कटिंगच्या खूप साऱ्या पद्धती आहे. आता आपण ही जी शिकतो ही साधी कटोरी आहे आणि ह्या मुंड्यातून आपल्याला मार्किंग करून हा गोलाकार द्यायचा. ह्या आतल्या पॉइंट पासून आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि हा गोलाकार द्यायचा आहे. हे पॉइंट मॅच करायचे आहे, लक्षात घ्या. ही झाली कटोरीचा गोलाकार देऊन. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला हा टक्स शिवायचा, टक्स शिवताना आडवा 1.5 इंच शिवायचा आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे 3 इंच. ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सची उंची ठरवायची आहे, हे लक्षात घ्या. आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर पॅटर्न ठेवायचं कसं हे लक्षात घ्या. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल
तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। आता हे दोन भाग मी सुट्टे करून घेतले। आता थोड्या वेळाकरता हा भाग पुढचा बाजूला ठेवूया, कारण आपण हे जे 1.5 इंच अंतर वाढवलेलं होतं ते फक्त पुढच्या भागासाठी होतं। मागच्या भागातून आपण हा 1.5 इंच वाढवला जो होता तो काढून टाकूया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया। कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं यासाठी आपण हा घडीचा पेपर घेऊन हे 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा इथे नंतर कटिंग करतो। तसं तुम्ही न ठेवता परत मग खालचा पेपर हा पेपर सुट्टा ठेवून हे 1.5 इंच कमी करून तसंही कटिंग करू शकत, पण तो किचकटपणा करण्यापेक्षा तुम्ही हे असं एकत्रच कटिंग करा। पेपर पॅटर्न बनवताना तुम्ही वर्तमानपत्राचा वापर केला तरी देखील चालणार आहे। त्यानंतर इथे गळाखोलीचं अंतर घेतलं 4 इंच, मागचा गळा आहे 4 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 4.5 इंच। जर तुम्ही हे शोल्डरचे माप मोठं घेतलं नाही तर ब्लाऊज मध्ये इथे शोल्डरच्या ठिकाणी इथे ब्लाऊज तुमचा खेचल्यासारखा होईल, त्यामुळे माप ही बोटनेक चार्ट नुसारच टाकली गेली पाहिजे। आणि इथे कोपऱ्यात आकार देऊ। आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या टक्सचं शिवण करायचं, आडवा टक्स आपण 4.5 इंचाचा शिवणार आणि उभा टक्स 5 इंचाचा घेणार। जेवढा उंच टक्स शिवाल तेवढं ब्लाऊज व्यवस्थित बसतं। ज्यावेळेस बोटनेक मध्ये आहे त्यावेळेस टक्सची उंची जास्त शिवा आणि पूर्ण शिवण याचे 1 इंच केलं। इकडची बाजू अर्धा इंच, तिकडची बाजू अर्धा इंच, याचं कटिंग करून घेऊया। हे झालं आपल्या मागच्या भागाचं पेपर पॅटर्न तयार। आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। मुंड्याचा आकार कापून घ्यायचा आधी, त्यानंतर गळ्याचा आकार कापूया। कटोरीचं कटिंग करूया। योगपट्टी तुम्ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू शकता। योगपट्टी कटिंगचा आपण सेपरेट व्हिडिओ आपला युट्यूबला अपलोड आहे। सगळ्या मापांचे व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहेत। हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग। याला 4 आणि 3 इंचाची आपल्याला योगपट्टी लावायची आहे। आणि हे झालं मागच्या भागाचं कटिंग। याला तुमच्या आवडीची तुम्ही कुठल्याही प्रकारची बाही लावू शकतात। ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं, उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे। फक्त कटोरीचं कटिंग करताना क्रॉस कपड्यामध्ये ठेवायचं आहे, अशा तिरक्या कपड्यामध्ये। असं उभी किंवा अशी आडवी कटिंग करायची नाही। अशी कटोरी कटिंग केली तर कटोरी तुमची चपटी बसेल, त्यामुळे कटोरीचं कटिंग करताना असं क्रॉस मध्येच तुम्हाला कटिंग करायचं आहे। याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा। सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्यानुसार तुमच्या आवडीची ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा। धन्यवाद।